नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ खरं तर 2 दिवसापासून मन म्हणत होतं पटकन बनव व्हिडिओ, विचार मांड, पटकन कोणकोणते मुद्दे सतावतात डोक्यात ते बाहेर आण। पण मुद्दाम मनाला आवर घातली होती नको नको म्हणून, पण आज काही केल्या मन स्थिरावलेलं तयारच होईना। त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, कारण सामान्यातले सामान्य विद्यार्थी सुद्धा पुढे यायला पाहिजे, ज्यांनी कष्ट केलेले आहेत, खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचे मार्क कुठेतरी त्याला त्याच्या लेवलप्रमाणे त्याला भेटले पाहिजेत। हा छोटासा प्रयत्न, कारण आपण बघतोय आपले नॉर्मलायझेशनचे मार्क आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहेत। काही जणांचे मार्क खूप वाढले, काही जणांचे मार्क कमी आले, अशा पद्धतीने मार्क आपल्या समोर आलेले आहेत आणि ते मार्क खूप कुठेतरी गोंधळात टाकणारे आपल्या सगळ्यांना वाटते। तळपायातून डोक्यापर्यंत अशा मुंग्या निघतात आणि खूप विचारांचं काहून मनात मांडतं। असे विचार तुमच्याही प्रत्येकाच्या मनात असतील कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण ते सगळ्यांपर्यंत आणूयात। कारण थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने एक एक जर आपण आवाज उठून एकजुटीने हातात हात दिला तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळू शकतो। जे जे सामान्यातला सामान्य विद्यार्थी वर्ग आहे त्यांना, जो विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करून 2 वर्षापासून प्रयत्न करतो आहे, तेव्हा जो खचलेला विद्यार्थी जो आहे तो त्याला वर आणणं, उभारी आणणं हे खूप कुठेतरी कठीण अवघड होऊन बसतं। कारण शाळा लवकर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो। आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मुलांचा विचार करतो म्हटल्यावर या स्टेजला आलेला जो आपला रोजगारचा तरुण वर्ग आहे त्या मुलांचा सुद्धा कुठेतरी बारकाईने विचार करायला पाहिजे। यासाठी आपले काही अधिकार आहेत, आपल्या काही गोष्टी आहेत, मनातले प्रश्न आहेत, याची उत्तरं आपल्याला मिळालीच पाहिजे जे आपण छोट्या छोट्या व्हिडिओमधून आपण पुढे आणूया सगळ्यांच्या। सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांच्या मनाला भेडसावणारा कोणाकोणाला हा भेडसावतो प्रश्न कमेंटमध्ये सांगा। मला तर हा प्रश्न खूप सतावतो, कारण की नॉर्मलायझेशन झालंय कोणत्या पद्धतीने। नॉर्मलायझेशनचा एक फॉर्म्युला असतो हे माहितीये, तो कोणता असतो हे पण माहितीये, थोडक्यात खूप मोठा आहे तो हे पण माहितीये, पण हे केलं कसं नॉर्मलायझेशन हे सगळं आपल्या सर्वांपर्यंत यायला पाहिजे। म्हणजेच काय की आपली जी एक्झाम झाली तलाठीची, त्या तलाठीच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाही तरी सुद्धा आपले जे आलेले मार्क्स आहेत ते पॉईंटमध्ये कसे काय दिलेले आहेत याचं उत्तर आपल्याला भेटायला पाहिजे सगळ्यांना। नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कसा वापरला, विद्यार्थ्यावाईज, शिफ्ट वाईज, 3 टर्म झाल्या तर टर्म वाईज कसा वापरला हे आपल्या सगळ्यांना समजायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काठिण्य पातळी यांनी ठरवली कशी हे आपल्याला समजायला पाहिजे। एक ऑनलाईन एक्झाम असते, त्याचं सूत्र असतं की पहिल्या शिफ्ट पासून लास्टच्या शिफ्टपर्यंत काठिण्य पातळी आपली ठरवली जाते। पहिल्याला सोपं, नंतर सोप्यातून अवघडाकडे प्रश्नपत्रिका नेली जाते। तर ही शिफ्ट सोपी, ही शिफ्ट अवघड, ही ठरवली गेली कशी आणि त्यानुसार आपलं नॉर्मलायझेशन केलं कसं हे आपल्याला समजायला पाहिजे। कारण शिफ्ट वाईज जर अभ्यास केला, आपल्यापर्यंत जे ॲनालिसिस आलं त्याच्यानुसार आपल्याला असं लक्षात आलं की सगळ्या तिन्ही शिफ्टमध्ये जे आपली एक्झाम झाले तिन्ही शिफ्टचं स्वरूप हे सारखं होतं। पहिल्या शिफ्टचं पहिला टर्म होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये ते सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पहिल्यासारखंच होतं आणि तिसऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे सुद्धा पहिल्या शिफ्ट सारखंच सेम दिसून आलं आपल्याला। मग या 3 मध्ये अवघड ठरवलं गेलं कसं हे आपल्या सगळ्यांपर्यंत यायला पाहिजे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपले रॉ मार्क आहेत, म्हणजे नॉर्मलायझेशनच्या आधीचे मार्क, भले एखाद्या पहिल्या विद्यार्थ्यांपासून 10 मार्क जरी एखाद्याला पडले, आपण 10 लाख विद्यार्थी आहोत, 10 लाख पैकी 10 लाख विद्यार्थ्यांचे आपले आधीचे मार्क आणि नंतरचे मार्क हे सुद्धा आपल्या सगळ्यांना समजायला पाहिजेत। आधी किती होते नॉर्मलायझेशनच्या आधी आणि नॉर्मलायझेशन नंतर किती वाढले, शिफ्ट वाईज, नॉर्मलायझेशन वाईज हे आपल्याला समजायला पाहिजे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पेपर म्हणावा तेवढा सोपा नव्हता। कारण ॲनालिसिसमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं पेपर हा अवघडाकडून कठीणाकडे, सोप्याकडून कठीणाकडे गेलेला होता। कारण मराठी त्यांनी गुगली देणारं टाकलं होतं, मराठी खूप सोपं होतं। साहजिकच कोणी विद्यार्थी बाहेर आल्यावर म्हणणार की पेपर सोपा होता, पेपर सोपा नव्हता, मराठी फक्त सोपं होतं। इंग्लिश बऱ्यापैकी होतं, इंग्लिशमध्ये 20 पर्यंत आपण जाऊ शकू, 20-22 पर्यंत असंच होतं। मराठीमध्ये आउट ऑफ व्ह्यू असं मराठी होतं। गणित आणि जी के मात्र त्यांनी जनरल नॉलेजचे जे प्रश्न विचारले होते ते अवघड विचारले होते। त्याच्यात जनरल नॉलेज हे तर पूर्ण टप होतं। जनरल नॉलेजच्या वर मी तर म्हणेन खूपच अभ्यास करणारा विद्यार्थी जरी असला तरी तो 15च्या वर जाणारच नाही। मग एवढ्या पैकीच्या पैकी घेणारा विद्यार्थी वर्ग कोणता आहे? 10 मार्क जर विद्यार्थीचे इथंच जनरल नॉलेजमध्ये कमी आले असतील तर एवढे 200 पैकी 200 मार्क घेणारा वर्ग कोणता आहे? नॉर्मलायझेशननी त्यांचे 200च्या वर मार्क कसे गेले, त्यांना आधी मार्क किती होते, हे सगळं आपल्या समोर यायला पाहिजे। काठिण्य पातळी कशी ठरवलेली आहे, नॉर्मलायझेशन शिफ्ट कोणत्या अवघड कोणत्या सोप्या या कशा ठरवल्या आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे। आता
म्हणण्यातून काय येतं सरकारच्या की ते म्हणतात की घोटाळा झाला किंवा पारदर्शकता नाही, कुठे फ्रॉड झालं, हे आमच्या समोर आणा, पुरावे दाखवा. आता पुरावे आपण कसे शोधणार? पुरावे आपण सर्वसामान्य विद्यार्थी इथपर्यंत पोहोचू शकू का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कधीच तिथपर्यंत पोहोचू नाही शकणार. आपण फक्त एक सोशल मीडिया मार्फत वेगवेगळे मार्क आहेत ते मुलांच्या समोर आणू शकतो. रक्षकचे मार्क, तलाठीचे मार्क यात आढळलेली तफावत आपण सांगू शकतो. त्याच्यात सुद्धा आपल्याला कारण मी माझं उत्तर भेटणारच आहे. त्यामुळे आपण तिथे सुद्धा भ्रमनिराश होणार अशी अपेक्षा, असं वाटतं मनातून कुठेतरी. त्याच्यानंतर जर आता एखादं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर साप एखादा आपण पाहिला आणि तो पटकन बिळात पळून गेला, किंवा एखादा साप चाललेला आहे आणि तो अडून बिळात निघून गेला, तर आपण त्याला पकडू शकू का? शक्य आहे का? नाही, ते पकडणं शक्यच नाहीये. जर तो साप बिचारा जाताना त्याची निशाणी जरी सोडतो सरपटत जाण्याची, इथे तर निशाणी जर सोडली नसेल तर आपण तिथेपर्यंत पोहोचणार कसे? खूप जर खोलात विचार करायला गेलं, बोलायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या. आपण कुठेतरी तर आपल्या जुबानला चेन लागली जाते, तोंडाला चेन लावली जाते, एकदम स्पष्ट आपण पडखरपणे इथं, कारण पुराव्या अभावी बोलू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पेपरला आलेलं कालचं की तलाठी भरतीवरून चुकीचे आरोप करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणार. गुन्हे दाखल करताल हे मधल्यामध्ये भरडला जाणारा सामान्य वर्ग आहे. हे झालं राजकारण, वरच्या लोकांचं राजकारणातलं. पण भरडला जाणारा तर सामान्य विद्यार्थी आहे ना, जो विद्यार्थी 180 मार्क घेऊन मेरिटमध्ये येऊ शकतो, त्या विद्यार्थ्याचे मार्क फक्त 5-6 वाढले गेलेले, तर तो विद्यार्थी याच्यात भरडला जाणार आहे. सगळ्यात नुकसान होणार आहे त्या विद्यार्थ्याचं, कारण मार्कांमध्ये खूप तफावत आढळते. आसपासच्या खूप जणांना तुम्ही विचारून तसल्ली करू शकता. काही विद्यार्थ्यांचे मार्क खूप वाढलेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे त्या शिफ्टमधले मार्क कमी वाढलेले आहेत. माझ्या एका मैत्रिणीचे मधल्या शिफ्टमध्ये, मधल्या टर्ममध्ये झालेली पेपर होते, फक्त पॉईंटनी मार्क वाढलेले आहेत. तर हे मार्क कोणत्या नॉर्मलायझेशनच्या बेसवर वाढलेत हे सगळं आपल्याला माहीत करून घेणं आपला अधिकार आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुढे एक पाऊल पुढे येऊयात आणि ह्या सिस्टमला थोडंफार आपल्यापर्यंत सगळी माहिती पुरवण्यास भाग पाडूयात. मी तर इतकी म्हणजे तळपायची आग मस्तक जाते, इतकं चिडून असं बोला वाटतं की खूप सारे घोंगावणारे प्रश्न मनात तयार होतात, खूप साऱ्या आव्हानांना. एक वेळेस गृहिणी वर्ग मागं थांबू शकतो. गृहिणी ज्या एक्झाम करून पुढे जाणारे आहेत, कुठेतरी त्या डिप्रेशनमधून बाहेर पडू शकतात कधीमध्ये. पण जो मुलगा आहे, जास्त डिप्रेशनवर मुलांवर आहे याच्यात. मुलींना काय, पण मुलींवर तर तेवढंच आहे. पण जो कमावता मुलगा, घरात एक अभ्यास करण्याच्या दृष्टीने जाणारा एकुलता एक मुलगा किंवा अभ्यास करणारा मुलगा, त्याच्यावर जे डिप्रेशन आहे, जो ॲव्हरेजमध्ये जाऊन मागं आलेला आहे, तो कोणत्या डिप्रेशनमध्ये जाईल याचा पण विचार केला गेला पाहिजे. गृहिणी मन तिचं रमवेल, जाऊ दे, सोडून दिली, संधी संपली, आपल्या हातात नव्हती म्हणून. पण खूप अभ्यास करून टफ कॉम्पिटिशन 2-2 वर्ष तयारी करून जो मुलगा माघारी फिरलाय, त्या मुलांनी काय करावं आज ह्या फेजला आल्यानंतर? तो विचार जरी केला तरी मनातून अशी तगमग उभी राहते. सर्वांनी प्रयत्न करा, एकजुटीने पुढे या आणि याची उत्तर आपल्याला भेटायलाच पाहिजे. तो आपला अधिकार आहे. 10-20 दिवसात तुम्ही जर जॉईनिंग देणार असाल 26 जानेवारीपर्यंत, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देऊनच जॉईनिंग करून सोडायची. आपण तोपर्यंत हे तलाठी एक्झामचं जॉईनिंग आपण होऊच द्यायचं नाही. आपल्याला जे खरंच जिनियस पुढे आलेले आहेत, खरंच जेन्युइन अभ्यास करून ज्यांचे आउट ऑफ मार्क आहेत, त्या मुलांवरही आपल्याला अन्याय होऊ द्यायचा नाही. आणि जे मुलं खरंच अभ्यास करून तोड न जाता मागं आले, त्यांना पण आपल्याला मागं राहू द्यायचं नाही. कारण 190च्या पुढं मार्क घेण्या एवढा पेपर सोपा नव्हता. पेपरची काठीण्य पातळी सुद्धा तेवढी कठीण होती. तरी सुद्धा आउट ऑफच्या पुढं मार्क गेले कसे, हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे. मी तर आता हे वक्तव्य करेन, म्हणजे मला इतके विचार डोक्यात काहूर करते की जो आपला जातीवर्ग आहे, पहिल्यापासून चालत आलेला, आपल्या 4 जातीवर्ण होत्या, त्याच्यामध्ये 5वी सगळ्यात सर्वश्रेष्ठ ऋषीगणांची होती. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण, आणि सगळ्यात वरती असतात ते ऋषी. तर हे कुठेतरी जातीवर्ग आपण इकडच्या प्रमाणात कमी झालेले आहेत. पूर्ण जातीवर्ग आता कोणीही मानत नाही, जाती भेदभाव, सगळे सर्व धर्म समभाव व्हायला लागले जातींमध्ये. आणि या जाती सगळ्या गव्हर्नमेंटमध्ये कशा आलेल्या आहेत बघा तुम्ही. क्लास 4, क्लास 3, क्लास 2, क्लास 1, आणि सगळ्यात वरती असणारे ते म्हणजे हे ऋषीगण. ते म्हणजे हे राजकारणीवरचे पक्ष सत्ताधिकारी, हे सगळे ऋषीगण. त्यांनी सगळ्या लिहिलेल्या, आतापर्यंत ऋषींनी लिहिलेल्या संहिता, ऋषींचं लिखाण हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ असायचं. आता हे सगळ्यांनी मांडलेला, विचार करून गेलेला, अभ्यास त्यांनी केलेले, वक्तव्य त्यांनी केलेले, सगळे मांडणी, धागेदोरे, हे सगळ्यांना फॉलो होतात. कधी क्लास 1 वाला क्लास 4 वाल्यासोबत जे होतं आपण बघितलं, हे सगळे क्लास 4 जे वर्ग आहे ते उचलून फक्त इकडं उचलण्यात आलेले. म्हणजे बऱ्याच जणांना माझं हे बोलणं पण कळते खटकल, त्याचा
वाटेल की हे काय बोलणं झालं, पण हीच सत्य परिस्थिती आहे आणि हेच सत्य. भरडला जाणारा मात्र आपल्यासारखा शांत राहणारा सामान्य वर्ग आहे. अजून प्रत्येकाचे विचार आपल्या कमेंटमध्ये टाका. भरपूर भरपूर विचार आपण सगळे परीक्षेबद्दल आलेला गोंधळ आपण सर्वांपर्यंत घेऊन जाऊया. सगळ्यांचं मत काय कमेंटमध्ये सांगा. पहिली जी ऑनलाईन सिस्टीम आपली चालती, ऑनलाईन जी आपली नॉर्मलायझेशन पद्धतीने होणार आहे, हेच ऑनलाईन नॉर्मलायझेशन जी आहे, नॉर्मलायझेशन पद्धत हीच आपण निवडणुकीमध्ये सुद्धा आणायला लावू. निवडणुका सुद्धा याच पद्धतीने ऑनलाईन नॉर्मलायझेशन अशाच पद्धतीने घ्यायला लावू. म्हणजे जेणेकरून आपली जी तळमळ आहे ही तळमळ त्यांना पण समजेल, वरच्या वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटतो, खूप बोलायचंय, खूप सारे विचार काहून मांडणार आहे. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांपर्यंत हे विचार घेऊन चला. भरपूर विचार सगळ्यांपर्यंत न्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा विचारांसोबत, एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.